लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। शब्दपूर्तीच्या दिशेने पाऊल, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वक्तव्य। शिरूर लोकसभा मतदारसंघातील तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात। शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेसाठी आनंदाची बातमी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या रुपये 19,192 कोटींच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो अशा शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। सन 2019 ची लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रीय महामार्गाची कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला होता। त्यामुळे आज नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने शब्दपूर्तीच्या दिशेने पाऊल पडत आहे। याचा मला विशेष आनंद वाटतो असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले। आपण सातत्याने या तीनही महामार्गाच्या कामांचा पाठपुरावा करीत होतो, मात्र मंजुरी मिळाल्यानंतरही कामे मार्गी न लागता निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने ही कामे होणार की नाही अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली होती। परंतु केवळ रस्ता होणे महत्त्वाचे नव्हते, तर पुढील 30-35 वर्षाचा विचार करून नियोजन करण्याची गरज होती। त्यामुळे नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यासाठी प्रयत्नशील होतो असे सांगून खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की माझ्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अतिशय तातडीने या तीनही प्रकल्पांचे DPR तयार करण्याचे निर्देश दिले होते। भविष्यात पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी मी DPR बनवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर सातत्याने लक्ष ठेवून सूचना करीत होतो। DPR तयार झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला, मात्र मंजुरीसाठी लागत असलेला विलंब लक्षात घेऊन नुकताच पार पडलेल्या संसद अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली। केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विकासाच्या कामात कोणतेही राजकारण येऊ देणार नाही असे आश्वस्त करीत महिनाभरात कामाचा शुभारंभ करू असा शब्द दिला होता। त्यानुसार त्यांनी नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि पुणे शिरूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले। ते म्हणाले की 7 फेब्रुवारी निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे। त्यानंतर महिनाभरात तांत्रिक बाबींच्या पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल। त्यामुळे ही कामे झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीच्या दुष्ट चक्रातून नागरिकांची सुटका होईल, मात्र काम पूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले। जय शिवराय। शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। अनेक वर्ष ज्या वाहतूक कोंडीच्या समस्येने आपण त्रस्त होतो आणि ज्या 3 एलिव्हेटेड कॉरिडॉरचा आपण सातत्यानं पाठपुरावा करत होतो, तो नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि वाघोली ते शिक्रापूर या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉर्सच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली, टेंडर्स फ्लोट झालेली आहेत आणि जवळपास 30,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहेत। मी माननीय नितीन गडकरीजी यांचं मनापासून आभार मानतो, कारण गडकरी साहेबांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असताना गडकरी साहेबांनी हे आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि त्या दृष्टीनं या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉर्सचं टेंडर प्रक्रिया सुरू झाली, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। जय शिवराय। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।